सांगितलं। भारत सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेची चौथी फेरी आज सिंगापूरमध्ये झाली। या बैठकीत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल तसंच राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद यांनी सहभाग घेतला। यावेळी मंत्र्यांनी डिजिटल तंत्रज्ञान, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, सेमीकंडक्टर पुरवठा साखळी, कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशासन आणि सायबर सुरक्षा यासारख्या धोरणात्मक आणि उदयोन्मुख क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली। अत्याधुनिक उत्पादन, फिनटेक, डिजिटलायझेशन, आरोग्य सेवा आणि शाश्वतता या क्षेत्रांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक सदृढ करणं हा या चर्चांचा उद्देश होता। तसंच डिजिटल कौशल्य विकासातील सहकार्याला नवी चालना देण्यावरही या बैठकीत भर देण्यात आला, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी दिली। सागरी वारसा, अन्न सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य आणि दूरसंचार आणि प्रसारण नियमन क्षेत्रातील सहकार्य या संदर्भात उभय देशांमध्ये करार करण्यात आले। हे करार परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करतील। त्यापूर्वी भारताच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग यांची भेट घेतली। या भेटीत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत झालेल्या प्रगतीवर चर्चा झाली। तसंच आर्थिक सहकार्य, डिजिटलायझेशन, दळणवळण, कौशल्य विकास आणि शाश्वत विकास या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या मार्गांवरही यावेळी चर्चा झाली। निर्मला सीतारामन यांनी सिंगापूरचे परिवहन मंत्री आणि द्वितीय वित्तमंत्री जेफ्री सिओ यांची भेट घेतली। या दोन्ही मंत्र्यांनी परस्पर हिताच्या मुद्द्यांवर तसेच भारत आणि सिंगापूर यांच्यातील आर्थिक आणि वित्तीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उपायांवर चर्चा केली। लडाखमधल्या नागरिकांना